आणि तुषार इथे आता आपला रोप लावायला चढतोय वरती. तर स्पेशल कोर्स करून आलेला आहे तो माउंट अबूवरून. आता आम्ही आहोत आंबेवाडीमध्ये आणि सकाळचे 6 वाजले आहे. आज रात्री आम्ही आलो होतो ट्रॅव्हल करून. रात्री आय थिंक 12:30 वाजता पोहोचलो होतो. भयंकर भयंकर म्हणजे भयंकर थंडी आहे इथे. पॅक करून आता या AMK ट्रेकसाठी आम्ही सुरुवात करतो. आता या खाडेदादांच्या घराकडून आम्ही या ट्रेकसाठी सुरुवात करतोय. या लंग मदन मुकलंग. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक नाळकर आणि आज आपला फायनली बेट ठरला आहे आणि आपण चाललो आहोत AMK ट्रेकसाठी. तर माझ्यासोबत आज आर्मी मॅन आपला दोस्त अनिकेत आहे आणि याच गावचा भूमिपुत्र तुषार आपल्यासोबत आहे, जो आपल्याला आज या ट्रेकसाठी एक गाईड म्हणून पण काम करणार आहे आणि तो एक प्रोफेशनल पण आहे. तर आपल्यासोबत तुषार आहेत, ज्यांनी माउंटन माउंटनरिंगचा कोर्स केलेला आहे माउंट अबूला जाऊन, आणि ते आज आपल्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचं आपल्याला मार्गदर्शन तर नक्कीच मिळणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण जाणार आहोत या अलंगगडावरती. हा जो आपल्याला समोरच दिसतो आहे. तर सुरुवात केली आम्ही या आंबेवाडी गावामधून आणि पहिलं जाणार आहोत अलंगगडावरती. सपाट भाग चालून झाल्यानंतर आम्ही पोचलो थोडाफार या झाडी झुडपातमधून. एवढं सामान घेऊन मी चालतो आहे बघा. मंजिल अभी बहुत दूर है. नीचे से लग रहा था ये पहाड़ कितने करीब है हमारे, पर यहाँ आके पता चला जैसे जैसे हम उसके पास जा रहे हैं वो तो दूर जा रहे हैं.
आम्ही खूपच मस्तपैकी ट्रेक करत आलो आहे आतापर्यंत. खूपच मजा येते. आवाज येतोय काय ऐकायला? चढण चढण चढून चढून फ्रेश असला चेहरा आता अतिशय प्रसन्न झालेला आहे, घामाघूम झालेला आहे. हे अशा प्रकारच्या जंगलातून जातोय आम्ही. ये रे नीट. बराच वेळ आता आम्ही एक दुसरा चढाव पार केला आणि आता परत एकदा विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. आणि समोरच आपल्याला दिसतोय तो AMKचा हा भन्नाट व्ह्यू. तर सकाळी आम्ही फक्त तिघच होतो ट्रेकसाठी, तर आता मात्र चांगले 10-12 जण झालेलो आहोत. आणि आता अजूनच मजा येणार आहे आता पुढे. आता फोर्स वाढलेली आहे आमची. अलंगडावरील दगडांमध्ये कोरलेल्या या पायऱ्या आपलं लक्ष तर वेधून घेतात. आणि बाजूलाच याच्या ह्या दरीचा भाग, या पूर्ण कड्यावरून आपण आता चालत आलो. या गडावर आपल्याला एक पहिली गुहा दिसलेली आहे. आता सगळी तयारी झालेली आहे, हार्नेस वगैरे सगळी सेटअप केले आहे. आणि आता आपण बघतोय आता हे जी रोप आहे ती कशी लावता येते. आणि प्रद्युम्न इथे रोप लावायला वरती गेलाय. आणि इकडे आपले बाकी मित्र सेटअप करतायत. तर मित्र आपण काय करणार आहोत माहिती आहे का, तर पहिल्यांदा अलंग गडावर जाणार आहोत. आणि त्यामुळे आम्ही बॅग्स इथेच ठेवल्या आहेत. आणि त्याच्यानंतर परत फिरून येऊन आम्ही मग मदनगडाकडे जाणार आहोत. तर हा आता खाली आपल्याला जो भाग दिसतो ते आपण वरती चालू. आणि तुषार इथे आता आपला रोप लावायला चढतोय वरती. स्पेशल कोर्स करून आलेला आहे तो माउंट आबूवरून.
कड्यावरून जाणारी ही आपली वाट आहे. पायऱ्या आणि खाली बघितलं तरी खतरनाक अशी दरी. तर या गडावरील एक मजबूत अशी भिंत आपण बघू शकतोय. तर हा एक प्राचीन असा वाडा. काही अवशेष शिल्लक आहेत, पण ही या बाजूची जर आपण भिंत बघितली तर आजही दिमाखात उभी आहे. प्रचंड मजबूत अशी ही भिंत आहे. तर इथे मध्ये आपल्याला हा एक भराव दिसतोय. तर येथील भिंत पडून गेली आहे आणि त्याचे अवशेष आता फक्त दगड बाकी राहिले. आणि अशा प्रकारच्या या मजबूत भिंती या बाजूला आहेत. आणि हा एक आम्हाला पॉईंट दिसला आहे. तर ही एक खिडकी आहे. अलंगगडावर दिसणारं हे भंडारदराचं डॅम. तर या अलंगगडाच्या एका टोकाकडून आम्ही आता या भागात जातोय. आणि हा या गडावरचा सगळ्यात टॉप आहे असं मला तर वाटतंय. आणि तिथे खाली एक भगवा झेंडा पण लावलेला आहे. ते मंदिर असावं. चला बघूया काय आहे ते. तर गडाच्या आपण या अशा भागामध्ये आलेलो आहे. आणि इथे हे मंदिर असावं बहुतेक असं मला वाटतंय. पण आता त्याचे आता खूपच कमी अवशेष बाकी राहिले. आणि या बाजूला आहे एक या दगडाखाली असलेलं पाण्याचं टाकं. वाव, खूपच भारी. तर या गडावरती आम्हाला ही एक अशा प्रकारची वस्तू दिसली आहे. तर ही जी दगडी वस्तू आहे हे नक्की काय आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. तर या मंदिराची आताची अवस्था बघितली तर संपूर्णपणे पडझड झालेली आपल्याला दिसून येते. आणि हे सगळे आज आपले पार्टनर आहेत. ओके, आणि इकडे पण आहेत आपले दोस्त मित्रा. अरे सगळेच पाटील आहेत मित्रा. ओके, तर या बाजूला देखील हे एका वाड्याचे अवशेष आपल्याला दिसून येत आहे. ते या गडाच्या या अगदी उजव्या बाजूला आपण हा जो एंड बघतो त्या बाजूला होतो. आणि आपण या सुरुवातीच्या भागावरती आलो. आणि जी रॅपलिंग आहे, जी क्लाइम्बिंग आहे ती आपण या भागामधून केली होती. आणि बाजूलाच हा मदनगड, हा जो आणि सरते शेवटी दर बदल करत करत आम्ही या अलंगगडाच्या शिखरावरती पोहोचलो आहोत. तर आता समोरचा हा जो कडा दिसतोय त्या कडेच्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय. तर आता या बाजूला आपण हा अगदी एक्स्ट्रीम एंड आहे. आणि समोरच आपल्याला वेगवेगळे गडकिल्ले आणि काही डोंगर पाहायला मिळत आहेत. खाली देखील जाण्यासाठीचा रस्ता आहे, पण आता मी खाली जाणार नाही आहे कारण आता मला खूपच जोराची भूक लागली आहे. त्यामुळे मला रिटर्न फिरायचं आहे. समोरच आपल्याला काही डॅम दिसून येत आहेत. दिसतो हा याच गडाचा भाग आहे. चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता
खाली जाणार, कारण भूक खूपच लागले. त्याच्यामुळे आता जे पण असेल खायला ते खाणार आहोत. वाटेवरच या काकांचं, या दादांचं काकडीचं आणि लिंबू सरबताचं शॉप आहे. तर कधी आलात तर नक्कीच आस्वाद घ्या.